सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्षाचा आजचा आपला हा पहिला दिवस। आजच्या या प्रथम दिनी सर्व विद्यार्थ्यांचे संस्कार विद्यालयामध्ये सहर्ष स्वागत। मुलांनो, आजची तारीख तुम्हा सगळ्यांना माहितच आहे, 15 जून 2026। आजचा वार आहे सोमवार आणि आजचा सुविचार आहे आधुनिक विचार आणि उत्तम संस्कार हेच विद्यार्थ्यांचे खरे भांडार आहेत। आजची म्हण आहे आचार परमो धर्म। आजची तिथी कोणी सांगू शकेल? काय तिथी आहे आज? सांगताय कोणी? हात वर येतोय कोणाचा? ठीक आहे, आजची तिथी आहे अधिक ज्येष्ठ अमावस्या। मुलांनो, आजचा जो सुविचार आहे या सुविचाराच्या आशयामध्ये म्हणजेच आधुनिक विचार तर आपले आहेतच, कारण आपण एआयच्या युगामध्ये जगतो आहोत, बरोबर आहे ना? इंटरनेट, मोबाईल आणि आता नव्यानं येऊ घातलेले एआय याची सगळ्यांना आपल्याला माहिती आहेच आहे। पण त्याचबरोबर ह्या आधुनिक विचारांना आपल्या उत्तम संस्कारांची जोड असणं गरजेचं आहे। आणि ह्या संस्कारांचा खजिना, या संस्कारांचं गाठोडं, या संस्कारांची शिदोरी जर आपल्या जवळ असेल तर आपल्याला यशापासून कोणीही रोखू शकत नाही। आणि या संस्काराच्या शिदोरीतलं सगळ्यात महत्वाचा मौल्यवान गुण आहे, मौल्यवान रत्न आहे, ते म्हणजे नम्रता। ही नम्रता ज्याच्या जवळ आहे तो नक्कीच यशस्वी होतो। नम्रता हा ज्ञानाचा अलंकार आहे। नम्रतेचा अर्थ काय होतो तर विनम्रता, सौजन्यशीलता, लीनता, विनयशीलता। मग आता ही विनयशीलता म्हणजे काय तर नम्रपणे वागणे किंवा नम्रता म्हणजे व्यक्तीच्या अंगी असलेली विनयशीलता त्याच्या आचरणातून, त्याच्या वागण्यातून तो इतरांना दाखवू शकतो। लीनतेनं वागणे म्हणजे कमीपणा किंवा काही उणीव असणे नाही, तर नम्रपणा हा एक सर्वश्रेष्ठ आणि मौल्यवान असा व्यक्तीच्या अंगी असलेला गुण आहे। ज्याच्या अंगी ही नम्रता आहे तो यशाचं शिखर गाठू शकतो। नम्रपणा हा असा गुण आहे जो व्यक्तीला यशाच्या शिखरावर नेतो, परंतु आपले पाय जमिनीवर ठेवायला शिकवतो। माणूस कितीही मोठा झाला, कितीही शिकला, कितीही हुशार झाला, तरी त्याचे खरे सामर्थ्य किंवा खरे मूल्य हे त्याच्या विनम्रतेमध्ये असते। म्हणून माणसाने नेहमी विनम्र असलं पाहिजे। ही विनम्रता म्हणजे अहंकार विरहित इतरांशी वागणे, अहंकार विरहित सौजन्याने आपलं असलेलं वर्तन म्हणजे विनम्रता, नम्रता। एखादं फळांनी लगडलेलं झाड असेल तर ते भरपूर फळं त्याला आलेली असतात, ते झाड वाकलेलं असतं, बरोबर आहे की नाही? त्याप्रमाणेच एखादा विनम्र व्यक्ती किंवा ज्ञानी व्यक्ती हा नेहमी विनम्र असतो, विनयशील असतो, आणि हेच त्याच्या खऱ्या ज्ञानाचं दर्शक आहे असं आपल्याला म्हणता येईल। विनम्र व्यक्ती समाजातील प्रत्येकाशी आपुलकीने वागतो, प्रत्येकाला आपला असं वाटायला लागतो। त्याचं गोड बोलणं, त्याचं आदरयुक्त वागणं हे त्याला समाजामध्ये नेहमीच आदर, सन्मान आणि प्रेम मिळवून देतं। म्हणून म्हणतात विद्या विनयेन शोभते। ज्ञानी माणसाजवळ जर विनयता असेल, विनम्रता असेल तरच त्याची विद्या, त्याचं ज्ञान अधिक शोभून दिसतं। आणि ही विद्या, हे ज्ञान आपल्याला सदैव विनम्र राहायला शिकवते। ज्याच्याजवळ विवेक आहे अशी व्यक्ती, विवेक म्हणजे विचार, सद्विचार, ज्याच्याजवळ विवेक आहे ती व्यक्ती सदैव विनम्रच असते आणि ज्ञान व्यक्तीला विनम्रता शिकवते। विद्या ददाती विनयम।
ज्या व्यक्तीला विद्या प्राप्त झालीये, ज्ञान प्राप्त झाले, ती व्यक्ती सदैव विनम्र असते. त्या व्यक्तीला अहंकार होत नाही. एखादी अहंकारी व्यक्ती असेल तर समजून घ्यायचं की या व्यक्तीला पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये. म्हणून आजच्या या प्रथम दिनी आज आपण हा विनम्रता, नम्रता हा आपल्या शिदोरीतला गुण अंगीकारणार आहोत. सगळ्यांनी या पद्धतीचं आपलं आचरण आपण ठेवणार आहोत. धन्यवाद.